नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेत हांव सगळ्यात पहिली आमच्या पत्रकारांचे स्वागत करता. त्या उपरांत आमचे ह्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले राजन कोरगावकर सर, कोरगावचे माजी सरपंच राजू नरसे, आणि त्याच्या उपरांत आमचे तांबोसे मोपा उगवेचे माजी सरपंच शशिकांत महाले हे सगळे पत्रकार परिषदेत आज उपस्थित असतात. आज एक महत्त्वाचा विषय सगळ्या प्रसार माध्यमांतसून आमकां व्हायरल जालो की मोपाचो रोड असा, एअरपोर्टार वचपाचो जो रोड असा, हो रोड खंय तरी सरकारान सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटान खंय तरी ब्लॉक करपाचो असो काहीतरी निर्णय आणि त्याचे नोटिफिकेशन कितें तरी काढला. पण आज हांव सरकाराक सांगूंक सोदता की मोपा विमानतळ जावचो म्हणून जवळजवळ 1 कोटी स्क्वेअर मीटर तुम्ही जागो संपादन केलो. ह्याच्या पयलींचे सगळे आमदार आसात, मंत्री आसा, हेंच्यांनी आयज छाती ठोकपणे सांगता आसा आम्ही 1 कोटी स्क्वेअर मीटर जागो हो संपादीत केलो. पण ह्या 1 कोटी जागेन लोकांक आमच्या कितें बेनिफिट मेळ्ळे हो सगळ्यात मोठो विषय आसा. आयज जुनो जो रोड आहा ह्या रस्त्याक लागून आयज कितलीशी सायडीक घरां आशिल्ली ती तुम्ही काढून उडयली, रस्तो तुम्ही बरो व्हडलो केलो. त्या उपरांत ह्या रस्त्याच्या बाजूक दोनूय वाटेन लोकांनी बारीक बारीक आस्थापनां चालू केली, बारीक बारीक आपले गाडे धंदे चालू केले आणि आज ते धंदे सुद्धा बंद जावपाचे. ह्या जो रस्तो जर ब्लॉक जालो तर हे धंदे सुद्धा बंद जातले. आणि हो जो ब्रिज आहा तेंच्यांनी जो लिंक रोड केला हो डायरेक्ट एअरपोर्ट टू डायरेक्ट धारगळ जातलो. म्हणजे म्हाका दिसता डायरेक्ट तो कोलवाळेकच टेकला. म्हणजे ह्या एअरपोर्टाचो मोपा एअरपोर्टाचो आमच्या तालुक्यात फायदो कितें जालो हो एक मोठो प्रश्नचिन्ह आसा. आयज आमी रोजगाराच्या बाबतीत पळयता तर थंयसर गाडयो सुद्धा पळयता MS07 भायल्यो सगळ्यो गाडयो थिंगासर लागलेल्यो आसा. हाचो अर्थ चडांत चड रोजगार हो भायल्या मनशाक मेळलेलो आसा. टॅक्सीकारांचो तर डेली कितें ना कितें इश्यू चालू आसा, तांकां सुद्धा तेंच्यांनी प्रॉब्लेम केलो. आणि आज सगळ्यात एक महत्वाचा हा विषय हे करता की हो एअरपोर्ट झाल्या उपरांत सरकारान आमकां तेन्ना सांगले की CSR फंडांसून तुमच्या गावातले जे महिला हे आसा, महिला मंडळ आसा, स्कुलां आसा किंवा इतर खुबश्या गोष्टींका आमी तुमकां फायदो करून दितलो. पण आयज ह्या GMRान सुद्धा आज GMRाचेर सुद्धा सरकारान बळी मारपाची गरज आसा. हेंच्यांनी दाखोवन दिवचें की हेंच्यांनी CSR फंड आमच्या पेडणेंतल्या 5 गांवांक म्हणा किंवा तालुक्याक म्हणा कितलो CSR फंड दिवन कितें कितें हेंच्यांनी डेव्हलपमेंट केले हेची सुद्धा आज चौकशी जावपाची गरज आसा. कारण आम्ही कितलीशी ऍप्लिकेशनां सुद्धा आमच्या गावांतून स्कुलाची म्हणा विविध गोष्टींची ह्या GMRाक आमी दितात. पण हेंच्यांनी आतापर्यंत अजिबात ह्या गोष्टीकडे लक्ष दिल्लो ना. हेचो अर्थ होया आमकां गव्हर्नमेंटाचो एअरपोर्टाचोय फायदो ना आणि खंयच्याच गोष्टीचो फायदो ना. आणि आयज जर हो रोड जर बंद जर जालो जाल्यार ह्या रोडा खातीर सुद्धा बरे व्हडले आंदोलन करपाची जर पाळी जर आमच्या येत तर त्याच्या फुडले आमकां दुर्भाग्य आमचे ना. कारण एअरपोर्ट जावचो ह्या विशया खातीर अखंड पेडणे तालुका एकत्रित जावन आमकां रोजगार मेळटलो, आमकां धंदो मेळटलो, आमकां इतर खुबश्यो गोष्टी मेळटल्यो. म्हणून सगळ्या पेडणे तालुक्यातल्या लोकांनी त्यांना कडकडीत बंद पाळून ह्या एअरपोर्टाक समर्थन केले. लोकांनी आपल्या काळजार म्हाका सांग जमीन तेंच्यांनी जवळजवळ म्हाका दिसता 80% लोकांका पयशेच मेळोंक ना. तरी सुद्धा लोकांनी आपल्या काळजार फातर ठेवून हो एअरपोर्टाक तेंच्यांनी जागा दिली. पण आज ही जी अवहेलना जी जाता ही पळोवन खूप दुःख जाता. आणि आज माझे आमदार येऊन रस्त्यावर कोण कोण सांगतात की आम्ही लोकांबरोबर असले. आणि गेली 5 वर्सां तुम्ही सत्ता असली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यंत तुम्ही पावल्यात, मंत्री सुद्धा झाल्यात, पण तुम्ही एक विषय हे विधानसभेत मांडलो लोकांचो प्रश्न सुटावो करपा खातीर त्याला एक सुद्धा विधानसभेतली तेंच्यांनी क्लिप दाखवची. आम्ही त्यांना सांगान तेंचे ते ऐकता. आयज झाडा पोंदा रावन हे जे कितें पत्रकार परिशद घेता ही घेवपाची आयज पाळी येवची नासली तर विधानसभेत जर तुम्ही सारखे जर तोंड उगडलेले जाय जाल्यार आयज तुमकां झाडा पोंदा रावपाची आज प्रसंग येवचो नासलो. हे हांव तुमकां ठामपणे सांगता. ह्या उपरांत आमचे राजू नरसे उलयले. नमस्कार. आयज पेडणे मतदारसंघात खंयचे विषय घेतले असो मोठो प्रश्न चिन्ह आसा. खंयचे विषय घेवप आणि ते कोणाकडे दाद मागप. आयज सरकार आसा आणि सरकारात जो आमदार आहा हो फेल्युअर ठरलेलो आसा. दुसरी गजाल सांगपाचें म्हणजे जो लिंक रोडाचो विशय सांगपाचो जालो जाल्यार पयलो आमचो बाबू आजगांवकर हेका आसलो त्या खुर्चेर तेन्ना डेप्युटी CM आसलो. डेप्युटी CM आसतना हेणी मोपा एअरपोर्ट बंद घातलो आणि 24 वरांनी तो चालू केलो. म्हणजे कसलो ताका मंत्र दिलो तो म्हाका खबर ना. आयज तो येवन रस्त्यार सांगता की आंदोलनाची भाशा जो उलयता हाका जबाबदार बाबू आजगांवकर आसा.
आयज जर तो एअरपोर्ट खेचून हाडलो म्हणटा जाल्यार खेचूनच पेडण्या खातीर कितें तरी बरें जाल्यार दवरूंक जाय आसलें. आयज एकय पेडणेकारांक थंय न्याय मेळपाचो एक कांयच हें ना. टॅक्सीवाले रडटा आहा थंय पिकअप पॉयंटाचेर 5 मिनटांक वचपाक जाय, ड्रॉप पॉयंटार 5 मिनटांक वचपाक जाय, ती 10 मिनटां करपाची सुद्दां कोणाच्यान कुवत ना. हे कोणी प्रश्न मांडप आणि हे जर सगळ्या पयशे मेळना म्हणून सांगता. आयज लिंक रोडाचो प्रश्न आसा, जे गाडे आसात आयज ते उपास मारीचो विशय येवं शकता. पण आयज जर रस्त्यार देंवतलो अरे त्या खुर्चेर तूं आसतना ह्या पेडणेकारांक तूं न्याय दिवपाक शकना. आनी आयज तूं येयला कित्याक म्हणान येयल्या पेडण्यान? पेडणेकार आयज खंय तरी जागृत नागरीक आसा. आयज पेडणेकार कोणाक ओड करूंक जाय, कोणा वांगडा रावपाक जाय हे बरें निश्चय केल्लो आसा. आयच्या घडयेक आमच्या पेडण्यांतलोच आनी पेडण्या मातयेंतलो आमकां आमदार निवडपाक जाय. ह्या पेडणेकारांनी ठरयलेलें आहा. स्वाभिमानी आमचे पेडणेकार योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आनी हे जर मोपाक ह्या नांगर फिरोवपी हो प्रथम जर नागरीक म्हणटात तसो हो बाबू आसगांवकर आसा. आनी तेणी जे बंद घातलो आनी कितें तेचो हें जाला हो लोकांनी ताका विचारपाक जाय की कितें तूं बाबा खंयचे चणे भिकणां तूं ते हेका केले काय कितें, की चणे भिकणां तूं कसली घेतलाय नाल्यार कसलो तूं कितें म्हणून केलो. 24 वरां भितर परत चालू केलो तो एअरपोर्ट. कितें पेडणेकार कितें प्रोविजन आसलें काय? तूं तुजो स्वार्थ घेवन आयज 0444 गाडये दोन घेवन फिरता. हे पेडणेकाराच्या कुस्तार तूं घेवन फिरता. हांव सांगूंक सोदता तुका आनी आरोप आहा म्हाजो. तूं हे गाडये घेवन पेडणेकाराच्या कुस्तार आनी 4 टन तूं पेडणेकाराच्या जिवार आयज वेगवेगळ्या पार्टीनी उडके मारून गेलो. हे पेडणेकाराची खातीर जर गेल्लो जाल्यार आयज पेडणेकाराची दुखणेच नसतले असले. आयज कोण मोपा खातीर वा कितें बाबून हे केले हे आमच्या खातीर केले अशें म्हणटले असले. आयज रस्त्यार तूं देंवपाची पाळी येता म्हणजे तूं फेल्युअर आहा. तूं बाबा रस्त्यार देवूं नाका. आमी तुका श्रीफळ दिवन तुज्या फाटीर शाल उडोवन आमी तुका घरा धाडटले. कित्याक सांग तुजो वय जाल्लेले आसा. तूं नातराक न्हीद खेळोवपाच्या बरो आहा तो तूं नातरांक न्हीद खेळय. तूं तशेंच आनी कोण भायले हांगा आसात भाई बी तेंकाय मागणी करता. तुजोय बाबा आमी सत्कार करता आनी पेडण्यार आमच्या योग्य ह्या मातयेंतलोच आमी निवडून दितलो अशें आमचे पेडणेकाराचो निर्धार. देव बरें करूं. नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेत आमचे मित्र रुपेश आणि राजू नरसे हे उलयले. त्याच्यानंतर गोयच्या जे 40 मतदारसंघ आसा तेतून पेडणे मतदारसंघ हो नावारूपाक येवपाचे कारण म्हणजे एअरपोर्ट इला, आयुष हॉस्पिटल इला आणि हे 2 प्रोजेक्ट येतुकर अख्ख्या गोंयचो जो लक्ष आसलो तो पेडण्यात केंद्रित जालो. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे पेडणे एअरपोर्ट आणि आयुष आणि इतर जे हे असत तेचेर हो मतदारसंघ एक वेगळ्या ह्यानी लोकांनी बघपाक तेचेर हे केला. आज जर त्या ह्यानी जर पळोवंक गेले जाल्यार समस्येच्या विळख्यात पेडणे अशें चित्र पळोवंक मेळटा. बरेचशे गजाली हांवें मांडलेले आसा. फक्त मांडपाक सुद्धा आमकां लाज दिसता की ते परते आपल्या भुरग्याक सोडूंक वयतलो ताका थंयसून हार्डली 2-3 किलोमीटर लागता जाल्यार तेणी 15-30 किलोमीटर येवपाचें काय? हे सोंपता काय? तशेंच बाकीचे लोक सुद्धा आसात. टॅक्सी कारवाले कशें ते पयलींच तर ते आपले त्यांचे त्रास इतले भयानक आसा की तांकां कोण सांबाळूंक शकना. तेंच्यांनी 15-30 किलोमीटर गाडी चलोवपाची काय? जो नागजरच्या मनशान किंवा पूर्वाच्या मनशान हो प्रश्न. आणि हेका जर खरो कारणीभूत आसा तो आमचो पयलींचो आमदार जो डेप्युटी सीएम आसलो ताका हांव जबाबदार धरता. तशेंच आयज आमचो सध्या आमदार आसा सरकारांतलोच प्रश्नच ना. दर फावटी कितें जालें काय तो आपण रोखडेच करता. फाल्यां आमी करया परवा करया अशें करून येयला. ह्यो रोड कितले फावटी बंद जालो. ह्यो परमनंट बेजीस ह्यो चालू कित्याक उडना? ह्यो करूं शकना. ह्यो खंय तरी अनकेपेबल आसाय सिद्ध जाता, निष्क्रिय आसाय सिद्ध जाता न्ही. आनी आमचे पेडण्याचे लोक आतां आमकां जागृत जावपाची गरज आसा. जसो एअरपोर्टा मुळे आमकां जॉब्स ना. एअरपोर्टा खातीर आमचे टॅक्सीकार भाव रस्त्यार येयले.
तसेच बरेचसे जे लोकांचे पैसे मिळवून जाते पैसे सुद्धा अजून मिळवून ना जमीन करा सगळे आम्ही दिला खेचून आणले आणि बाकीच्या लोकांनी कसं त्याचा फायदा घेतला हे सिद्ध झालेले असा पहिलीच्या आमदारांनी आताच्या आमदारांनी कारण आमकां डे टू डे हे आमकां खेळयतात गेली 4 वर्सां आमकां हे एअरपोर्टा खातीर खेळत असतात आमच्या सगळ्या बाबतीत आणि एका जर खंय तरी सपशेल आम्ही फाटी उरल्या त्या आमच्या ह्या लोकल आमदारा खातीर पडलेले असतात कारण हो प्रश्न व्यवस्थित मांडू शकना सरकाराकडे म्हणून हे रिपीट शो जातात म्हणजे सगळ्या पेडणेकारांकडे मागणी असा तसेच आम्ही एक जाऊया कित्याक हे जे प्रॉब्लेम आसा आमचे ते आमकांच खबर आसात आमकांच सॉल्व करूंक जाय हे बाकीचे येतात ते आपली बॉल्सां भरपाक येतात हे सिद्ध झालेले असतात आता जसे राजूने म्हटले टॅक्सी घेतले त्यांनी कितलीशी हॉटेलां घातली तो कसो असलो आणि कितें केले त्यांनी आता ह्यो आमचो ह्यो सुद्धा आमदार येयला आता त्यांनी सुद्धा कितें धरलो आता कितली कमिशनां करता कितें जग जाहीर सगळे झालेले आसा सो हे गोष्टी ते आपल्या स्वार्थासाठी येतात हे सिद्ध झाले ताका लागून आम्ही सगळ्यांनी एकजूट जावन पहिली गोष्ट हे प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट करपाक आमचो एक लोकल मनीस आसचो हे म्हाका दिसता त्याच्यासाठी तुम्ही साथ दिवपाची गरज आसा आयज पहिली गोष्ट म्हणजे आमकां एक जन आंदोलन करचें पडटलें जीएमआराच्या अगेन्स्ट जीएमआर जो सध्या कितें जो खेळ चालू आसा न्ही तो कितें तरी व्हडलो जाला आणि आमी त्याचे स्लेवर्स म्हणजे आमी गुलाम आसा ह्या हिशोबान सध्या काम चालू आसा कित्याक आमकां तो खंयच थारो धरिना आमचो तो आता इतली व्हडली कंपनी सीएसआर फंड आमच्या पेडण्याच्या लोकांक पेडण्याच्या कितल्या लोकांक तिचो बेनिफीट दिला तो त्यांनी सांगचो आणि ह्यो जीएमआर सांगता तसो ते सरकाराक हलयता सांगतकूच मागीर नेक्स्ट डे येता हे कितें जाल्लो आमी जीएमआर सगळ्यात व्हडलो पेडण्यापेक्षा हांव ह्या हेतून तुमकां सांगता जीएमआराक तुम्ही लक्षात दवर एक दीस असो येतलो की आमी पेडणेकारांक उठून उठचे पडटले आणि हे जीएमआराक कळून चुकतले की आमी खंय तरी चुकले म्हणून सो शादूर जायत पयलीं आमचो इमिडिएटली हो रस्तो जो आसा तो वारखड हेतूंतलो नागझर वारखड हेतून तो चालू दवरात जर बंद केले जाल्यार आमी सगळ्या लोकांक लागीं करून थंयसर आंदोलन करतले हे हांव तुमकां सांगता कारण आमच्या पेडणेकारांक जर खंय त्रास जाता जाल्यार आमी सदांच फुडें आसतले बेश्टेच घोशणा दिवपाची गरज ना आमकां कितें बॉल्सां भरपाची गरज ना बॉल्सां भरपी आसात तांकां आमी धांवडटले आतां बरेचशे ह्या बोवाळान कितलेशेच नवीन नवीन चेहरे येयलेले आसात पेडण्यान दोतर आसात आणि कितें आतां इजनेर आणि कितें कितें येतात भायले हे सगळे आपल्या स्वार्थासाठी असतात एक दोतर जर सरळ पहिली सुरुवातीकच खोटं उलयता आपण पेटेच्या वाडा कोरगांव पेडण्याचो रावता म्हणून तो बोर्डाचे सरळ बरयता जो मनीस सुरुवातीकच जर फटींग उलयता तो फुडें कितले फटींगपणा करतलो आणि लोकांक सांगता तो कोरगांवकाराचो भाव हे ते सांगता हांव ह्या माध्यमांतर्फे सगळ्यांक सांगूंक सोदता ह्यो माणूस फटींग उलयता तो कोरगांवचो कोण न्ही तो आमचो 11 दिसांचो न्ही आणि 3 दिसांचो ताका सुतक लागना हे तुमकां हांव सांगूंक सोदता ह्या माणसाचेर विश्वास दवरूं नाका ह्या माणूस जो सुरवातीक इतलो सुशिक्षीत माणूस जर करूं शकता तर आणि हेचेर विचार कितें करतले सो शादूर जायत म्हज्या पेडणेकार भावानो आणि हांव सांगता आमकां एकजूट जावपाची आसा आमकां आमचे पेडणे घडोवपाचे आसा पेडण्याक घडोवंक जाय जाल्यार आमकां एकत्रीत येवपाची गरज आसा मिशन फॉर लोकल हे पेडणेकारांसाठी आसा सो तुमी सगळ्यांनी साथ दिवची आणि एकदा परत शिटकावन दिता हांव जीएमआराक परत सांगता तू ह्यो रिवोक परत जर सर्क्युलर करिना जाल्यार येता ते 8 दिसां भितर आमी थंय येतले आणि मागीर कितें जाय ताका सगळे जबाबदार जीएमआर आसतलो हे लक्षात आसूं दी देव बरें करूं